जर डायबिटीज डिटेक्ट झाला असेल तर त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही ही फळं खाऊ शकता, पण अख्खं फळ. त्याचा ज्यूस केला की तुम्ही त्यातला चोथा बाजूला टाकून देता, मग त्याचा उपयोग नाही, फायबर राहता. आणि फायबरमुळे जी काही साखर वाढणार आहे ती वाढणार तर आहेत, कारण फळात फ्रुक्टोज आहे, पण इट्स अ सिम्पल शुगर. त्यामुळे ती वाढली तरी जेवढ्या प्रमाणात वाढते तेवढ्याच प्रमाणात ती कमी पण होते लगेच. पण ती वाढायला फायबरमुळे किंवा चोथ्यामुळे हा अटकाव होतो, त्यामुळे ती अतिशय स्लो वाढते. म्हणून अख्खं फळ खायचं. आणि हे लहानपणापासनं, लहान मुलांपासनं. आणि त्यामुळे शुगर तर नाहीच, म्हणजे ती कमीच होते, पण त्याच्याबरोबर तुम्हाला जे काही कॉन्स्टिपेशन होणार आहे ते होत नाही, कारण फायबर जातं तुमच्यात. आणि फायबरमुळे तुम्हाला पोट साफ व्हायला मदत होते. म्हणून लहान मुलांना वगैरे पण आम्ही सांगतो, यंग जनरेशनला सांगतोच की जिकडे तुम्हाला काही गडबड आहे ना, पटकन एक केळं खा, संत्रं खा, अख्खं खा. ज्यूसच्या गाड्यावर जाऊन ज्यूस खायचा नाही. तुम्ही फळं खाऊ शकता. डायबिटीजमध्ये बेसिकली आंबा, द्राक्ष किंवा अंजीर ह्याच्यामध्ये शुगर खूप फास्ट वाढते आणि खूप जास्त वाढते, ते आम्ही कमी खायला सांगतो. पण त्यातही मला खूप वेळा आंब्याबद्दल प्रश्न असतो की आम्ही खायचं की नाही खायचं. वीक पॉईंट. तर डायबिटीज असेल तर आम्ही सांगतो आंबा खाऊ शकता, कारण एक तर वर्षातनं एकदा येतो, त्यामुळे ते समाधान पण मिळालं पाहिजे तुम्हाला. पण फोडी खा, म्हणजे तुम्हाला मोजून बघता येतो की आपण 4 फोडी खाल्ल्या आहेत. तर मी एक सोपा उपाय सांगते की तुमच्या तळहातावर मावतील एवढ्या फोडी आठवड्यातनं 3 ते 4 वेळा.